पुढच्या मोठ्या बातमीकडे मुंबईमध्ये काँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे। माजी खासदार प्रिया दत्त शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची महत्त्वाची माहिती मिळते। प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार आहेत। शिवसेनेकडून उत्तर मध्य मुंबई इथून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। प्रिया दत्त या ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आहेत। पूनम महाजन यांच्याकडून प्रिया दत्त यांचा 2019 मध्ये पराभव सुद्धा झाला होता। त्यामुळे प्रिया दत्त यांच्या संदर्भात आज नेमका काय निर्णय होतोय याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। तर आपण पाहतोय की उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांना उमेदवारी मिळू शकते। सूत्रांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे। 2019 मध्ये पूनम महाजन यांच्याकडून प्रिया दत्त यांचा पराभव सुद्धा झाला होता। मात्र आता प्रिया दत्त या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये येण्याची शक्यताही वर्तवली जाते। आता या संदर्भात नेमकं काय होतंय आज हे पाहणं महत्त्वाचं असेल। जर असं झाल्यास काँग्रेसला आणखीन एक धक्का मिळेल एवढं मात्र निश्चित। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक मोठमोठ्या घडामोडी राज्यामध्ये घडतायत। काँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता मुंबईमध्ये ही वर्तवली जाते। माजी खासदार प्रिया दत्त या शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची ही महत्त्वपूर्ण माहिती मिळते। प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबईच्या माजी खासदार सुद्धा राहिलेल्या आहेत आणि शिवसेनेकडून उत्तर मध्य मुंबईमधूनच त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। प्रिया दत्त या ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुनील दत्त यांच्या कन्या आहेत। पूनम महाजन यांच्याकडून प्रिया दत्त यांचा 2019 मध्ये पराभव सुद्धा झाला होता।